नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन. मी भरपूर दिवसापासून यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्याचा विचार करत होतो. एक दिवस सहज मोबाईल बघितला आणि त्यामध्ये बघितलं बीडमधलं एक गाव आहे, तिथं भरपूर जण यूट्यूबवरून पैसा कमवतात. माझ्या मनात पण विचार आला की आपण पण आपलं स्वतःचं एक चॅनल तयार करावं. मग मी यूट्यूबमध्ये सर्च केलं, भरपूर गोष्टी मला त्यामधून ज्ञान मिळालं. असं करायचं, कंटेंट कसं करायचं, प्लसमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला थंबनेल कसं लावायचं, ह्या गोष्टी कशा लावायच्या. परंतु कॅमेरा पुढे येण्याचा फेस आणि डेअरिंग ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आणि त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये मला स्टेज डेअरिंग या नावाची गोष्टच नाही माझ्यामध्ये. तरी पण मी विचार केला आहे की माझं यूट्यूब चॅनल मी यूट्यूबला बनवावं. त्यामुळे मी माझं यूट्यूब चॅनल तयार केलं मी. आणि नंतर मी व्हिडिओ बनवण्यासाठी अजून पण तयार नव्हतं की कसं तयार करायचं, काय गोष्टी करायच्या, आपलं यूट्यूब चॅनल यूट्यूबला चालेल का, प्लसमध्ये माझे व्हिडिओ बघेल तर लोकांचं निगेटिव्ह कमेंट या गोष्टीला मी फेस करू शकेल का. भरपूर विचार केला या गोष्टीचा, परंतु शेवटी म्हटलं की दुनियाचं कुठं डोक्याला ताण घ्यायचा. त्यामुळे मी माझे व्हिडिओ बनवण्याचा विचार केला आहे मी. आणि मी माझं कंटेंट थोडं वेगळं ठेवणार आहे. पहिले तर आणखीन अगोदरच म्हणजे माझं कन्फ्युजन आहे फक्त की मी हिंदीमध्ये चॅनल बनवू की मराठीमध्ये. मराठीमध्ये जर का मी चॅनल ग्रोथ केलं, मला हिंदी बोलता येते पण एवढी क्लिअरली स्पष्ट हिंदी मी बोलू शकत नाही. त्यामुळं चुकलं तर मला ते रिटेक करावं लागेल. आणि मराठीमध्ये कसं आहे, मी बोललं तर व्यवस्थित कळेल. मी हा व्हिडिओ पण 4-5 वेळेस रिटेक केला की हा व्हिडिओ नमस्कार म्हणायचं, मित्रांना राम राम म्हणायचं, की हाय फ्रेंड म्हणायचं. या गोष्टी खूप मनामध्ये व्हॅल्यू ठेवतात की तुम्ही बोलता कशा, तुमची भाषा कशी, या गोष्टीवर अवलंबून असतं यूट्यूब. आता भरपूर यूट्यूबचे आज मी व्हिडिओ बघितले, संदीप महेश्वरी सर, आणखीन विवेक बिंद्रा सर, या लोकांचे पण यूट्यूब चॅनल भरपूर मोठाले. त्यामध्ये त्या लोकांनी जे व्हिडिओ काढले ते माझ्यावानीच बोलत होते अगोदर. त्यांना पण बोलता जात नव्हतं की कसं बोलावं, काय बोलावं. परंतु एक वेळेस त्यांनी स्टार्ट केलं आणि त्यांना त्याविषयी त्याची डेअरिंग आली. स्टेज डेअरिंग महत्त्वाची आहे. असले प्रकार कधी केलेच नाही, कारण की या गोष्टी मनात नव्हत्या. तरी पण विचार केला की आपण एक चॅनल बनवू, काहीतरी ग्रोथ होईल. आणि तुमचा आशीर्वाद जर असला तर माझं चॅनल नक्की ग्रोथ करेल. आणि तुम्ही फक्त एवढं सपोर्ट राहू द्या माझ्या चॅनलला. माझे वॉच टाईम आणि सबस्क्रायबर 1 वर्षामध्ये मला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम पूर्ण कंप्लीट करायचा आहे. हा माझा सर्वात मोठा टास्क आहे. आणि मी 1 तारखेपासून व्हिडिओ बनवणं चालू करणार आहे. 1 ते 2 तारखेला माझा व्हिडिओ पडेल यूट्यूबला. काही गोष्टी अशा राहील की माझा कॅमेराची क्लॅरिटी थोडीशी कमी असेल, कारण की माझ्याकडे तेवढं साहित्य नाही अजून की चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा घ्या. भरपूर लोक आहे की ते असे भारी भारी कॅमेरे यूज करतात क्वालिटीसाठी. थोडीशी क्वालिटी येईल, पण तुमच्या आशीर्वादाने माझं चॅनल जर का ग्रोथ झालं तर मी नक्कीच चांगला कॅमेरा घेईल. प्लसमध्ये एकटाच राहणार आहे मी ते कॅमेरा धरण्यासाठी. थोडंसं मागे पुढे होईल, पण मी तुम्हाला चांगलं व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे. बाकी यासाठी फक्त तुमची एक मदत हवी आहे. प्लीज करून माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं शेअर करा. कारण की माझे ॲटलिस्ट 500 तरी सबस्क्रायबर झाले तर माझं वॉचिंग टाईम कंप्लीट होईल. मी भरपूर प्रयत्न करतो आहे सबस्क्रायबर ग्रुपला स्टेटस ठेवून वगैरे वगैरे. या गोष्टीनं नाही होणार. तुमचा सपोर्ट असल्याशिवाय माझं चॅनल ग्रोथ करणार नाही. तुमचा एक भाऊ म्हणून, मित्र म्हणून तुम्ही मला जर सपोर्ट केला तर नक्की माझं चॅनल ग्रोथ करेल. आणि मला आशा आहे की एका मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करशाल. जय महाराष्ट्र, जय हिंद.